एक गाव असते. त्या गावाच्या शेजारीच एक घनदाट जंगल असते आणि ते गाव आणि जंगल या दोन्हीच्या बरोबर मधोमध एक म्हातारी आपलं झोपडं बांधून राहिलेली असते. झोपडीवरचा घर असते तिचं. म्हातारी एकटीच असते. तिला नवरा मुलं बाळ कोणी नसतात. एकटीच आपली राहत असते. दारातच जरा भाजीपाला लावून तो गावात जाऊन विकायची आणि त्याच्यावर आपलं पोट पाणी त्या पैशानं भरायची. असं म्हातारी चाललेलं असते. तर एकदा काय होतं, म्हातारीला आंबोळ्या खाऊ वाटते. त्या आंबोळ्या म्हातारी म्हणती, त्यासाठी म्हातारी भाजीपाला विकती. त्याचे तांदूळ घेऊन येते. तांदूळ धुती खळाखळा आणि अंगणात उन्हात घालते. अंगणात उन्हात घातल्यावर काय होतं, म्हातारीला कुणी पक्षानं किंवा मांजरानं कुणी तिच्या खाण्याच्या वस्तू चोच किंवा तोंड घातलेला आवडत नसते. अशी म्हातारी करेक्ट असते. त्यामुळं म्हातारी दारात तांदूळ एका फडक्यावर तांदूळ पसरून घालते. आंबोळीसाठी तिला दळायचं असते. पसरती तेवढ्या ते झाड असतं समोरच. त्या झाडावर कावळा बसलेला. ती कावळा येतो आणि चोच मारून तांदूळ खातो. ही म्हातारी बघती आणि कावळ्याला बडबडती, अरे काय रे, माझंच तांदूळ तुला दिसलं का खायला, असं म्हणती. आणि म्हातारी आत ती सगळं फडक्यासकट तांदूळ आणती घरात. तांदूळ ती चाळणीत वत्ती, परत तांदूळ धुती, परत अंगणात घालती. परत थोड्या वेळानं आणि चोच कावळा येत आणि चोच घालती. असं करता करता म्हातारी कंटाळून जाते. म्हातारीने तांदूळ धुयाचं घालायचं आणि कावळ्याने चोच मारायची. म्हातारीने तांदूळ धुयाचं अंगणात घालायचं, कावळ्याने चोच मारायची. असं सारखं दिवसभर चालू. शेवटी म्हातारी कंटाळते. म्हातारी कावळ्याला बडबडती, अरे मेल्या, माझंच तांदूळ तुला दिसलं काय रे खायला, दुसरं खायला नाही का तुला काय, असं म्हातारी बडबडत असते. शेवटी म्हातारी काय ठरवते, काय नाही, आता दिवसभर हा कावळा आपल्याला त्रास देणार, त्यापेक्षा आपण रात्रीच तांदूळ धुया, रात्रीच पसरून टाकूया अंगणात, असं म्हातारी म्हणते. आणि म्हातारी झोपी जाते. मग रात्रीच्या पुढं मध्यानीची म्हातारी उठती, आपलं ते तांदूळाचं बोचकं काढती, तांदूळ खळाखळा धुती. आता रात्रीचं काय अंगणात काय ऊन आहे का वारा आहे का काय, पण म्हातारीच्या बुद्धीला ते पटत नसतं. त्यामुळे ती रात्रीच्या अंगणात पसरते. आता म्हणती कसा मेला कावळा येईल, माझे तांदूळ खाईल, अशी म्हणते. आणि ती अशी राखण करत बसते. आता रात्रीच तांदूळ वाळणार आहेत का, पण नाही. तिनं रात्रीचं तांदूळ घातल्यावर रात्रीचं देव काय करतो, त्या म्हातारीची परीक्षा घ्यायची म्हणतो. रात्रीचा कावळा लावून देतो. रात्रीचा एक कावळा येतो, तांदळाला चोच मारतो. हो बाई, म्हातारीला आश्चर्य वाटतं, दिवसभर मला कावळ्यानं पिडले, तांदूळ मी किती वेळा धुतलं, 8-9 वेळा तांदूळ धुतलं, उन्हात घातलं, दिवसभर कावळ्याने पिडलं, रात्रीच घातलं सुद्धा यो कावळा ना. आता काय करायचं म्हणते. परत तांदूळ नेती, परत धुती, परत घालती. असं करत 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 रात्र उजाडती म्हातारीला. पण ते कावळा काय म्हातारीची पाठ सोडत नाही. रात्रींदिवसा कावळा सारखा येतो ते तांदूळ. शेवटी म्हातारी कंटाळती, राग येतो, हातात एक काठी घेऊन येते आणि कावळ्याला शिव्या देते. म्हणती, हात मेल्या, माझंच तुला तांदूळ आवडतात काय रे, जा की तिकडं विष्टा पडल्या, विष्टा खा जा की, माझं तांदूळच तुला कशाला पाहिजे, अशी रागानं म्हातारी बोलते. पण कावळा काय ऐकत नाही. ते तांदळात चोच मारतो आणि तांदूळ घेऊन जावते. शेवटी म्हातारी तांदळाचं गाठोडं बांधून ठेवती. तिनं आंबोळी करायचा नाद सोडून देती. का तर तिला तांदूळ परत धुवायला लागतं. कावळ्यानं चोच मारलेली ती खात नसते, त्यामुळे ती गाठोडं बांधून ठेवती. कालांतरानं काय होतं, कालांतरानं ती म्हातारी मरते. मेल्यावर, वर गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर
तिच्या पाप पुण्याप्रमाणे तिच्या कर्माप्रमाणे तिला जन्म मिळणार असतो. मग देव म्हातारीला विचारतो, तू नरकात जाणार का स्वर्गात? म्हातारी म्हणते, देवा मला स्वर्गात घालव. बर देव म्हणत्या. मग देव तिला तिथंच थांबवत्यात. मग थोड्या वेळानं काय होतं, म्हातारीला खूप भुका लागते. स्वर्गात थांबले तरी म्हातारी भूक ही पोट काय गेलेलं नसते, कुठं भूक लागते. म्हातारी काय म्हणते, देवा मला खूप भूक लागल्या, मला खायला काय तर दे. देवा मला भूक लागल्या, मला खायला काय तर दे. देव म्हणतो, म्हातारे जा तिथे विष्ठा पडल्या खा जा. बघत्या तर म्हातारी म्हणते, अरे देवा ही विष्ठा मी खाऊ काय? मला अन्न काय तर खायला दे, विष्ठा कशी खाऊ मी? मग देव म्हणतात, म्हातारे तू तो कावळ्याला तुझं तांदूळ खाऊन दिलं नाहीस, त्याला काय म्हणलीस, ती विष्ठा खा जा. असं तू कर्म केलंस, मग तू पण आता ती विष्ठा खा. मग म्हातारीला आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. ती रडू लागती, देवा मी चुकले म्हणती, देवाच्या पाया पडती, मी अशी कधी करणार नाही. देव म्हणतो, तुझ्या गोष्टीचा तुला पश्चाताप झाला, यातच सगळं आलं. परत तू असलं कर्म वाईट कर्म करू नको, चांगलं कर्म कर. चांगलं कर्म केलं तर स्वर्ग मिळतो, वाईट कर्म केलं की नरक मिळतो. त्यामुळं तुला मी स्वर्गात पाठवतो का तर तुला पश्चाताप झालाय, त्यामुळं तुझं चांगलं कर्म झालं असं मी समजतो, स्वर्गात पाठवतो. पश्चाताप ही पाप पुण्याईची पहिली पायरी असते. त्यामुळं काय होतं, कुठल्याही गोष्ट आपण वाईट कृत्य केलं आणि त्या कृत्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, तर आपलं पाप धुतलं जातं. अशा तऱ्हेने म्हातारीचं पाप धुतलं गेल्यावर म्हातारीचं पाप नाहीस झालं आणि तिला स्वर्ग मिळाला. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.